वसमत शहरात प्रथमच डॉक्टर आयुर्वेदिक आरोग्यदायी गुळाचा चहा। वसमतचा सुप्रसिद्ध डॉक्टर आयुर्वेदिक आरोग्यदायी गुळाचा चहाचा भव्य शुभारंभ उपजिल्हा रुग्णालयासमोर वसमत येथे करण्यात आला। वसमतच्या सुप्रसिद्ध डॉक्टर आयुर्वेदिक आरोग्यदायी गुळाच्या चहाचे उद्घाटन राष्ट्रसंत श्री सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर व डॉक्टर मारुती कॅतमवार यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रमुख उपस्थितीत श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज, शिवदासजी बोड्डेवार, सीताराम मॅनेवार, कन्हैया बाहेती, डॉक्टर राहुल गोरे, डॉक्टर अजिंक्य कातोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन अविनाश ताटेवाडे यांनी वसमतवासियांना केले आहे। आमचा पत्ता उपजिल्हा रुग्णालयासमोर, पोलीस स्टेशन रोड, वसमत। प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले, हिंगोली। भारत माता की जय, वंदे मातरम। आज या पवित्र वसुमती नगरीमध्ये डॉक्टर चहा या शॉपचं या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित समस्त साधू संत महंत माहूर निवासी महाराजजी, त्याचबरोबर या शॉपच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित या डॉक्टर चहाची ज्यांनी निर्मिती या ठिकाणी पहिलीच ब्रँच या ठिकाणी सुरू करतायत असे अविनाशजी ताटेवार आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी। खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये आज आत्ताचा तरुण नवयुवक आज कुठल्या मार्गाने चालला आहे हे आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे। आणि अशा या प्रसंगी आज व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे न जाता आज या ठिकाणी काहीतरी कामधंदा हाताला लागला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज आपली उपजीविका, आपलं जे जीवनचरित्र आहे ते एक चांगलं सुधारण्याच्या माध्यमातून आज एक उद्योगधंदा छोटेखानी आज या ठिकाणी डॉक्टर चहा म्हणजे एकदम स्वादिष्ट असं चहाची निर्मिती आज आम्ही पाहतोय की आज एक शरीरासाठी आज आपण पाहतो की चहाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात, परंतु हा जो चहा आहे हा चहा म्हणजे आयुर्वेदिक चहा आहे, जेणेकरून की ज्या असलेल्या व्याधी सुद्धा त्याच्यातून निर्मुक्त व्हावेत आणि ते होतात। खऱ्या अर्थाने अशा चहाची निर्मिती करून आज एक चहाबद्दलचं प्रेम जास्त टिकून राहावं या अनुषंगाने या ठिकाणी आज या शॉपचं उद्घाटन झालं। त्या प्रसंगी मी डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो, त्याचबरोबर अविनाशजी ताटेवार सर यांनाही शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्वच मित्र परिवारांना सुद्धा शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो। भारत माता की जय, वंदे मातरम।